श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याची सर्वात मोठी इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करतील. जर का हा स्वामी संदेश तुमच्या समोर आला आहे तर तुम्ही भाग्यवान ठरला आहात. त्यामुळे या स्वामी संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि त्यासोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. त्यासोबत जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अपेक्षाही स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा, सेवा करा, स्वामी तुमच्यासाठी सगळं करतील. स्वामी म्हणतात, काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. जी गोष्ट आपली कधीच नव्हतीच त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथले विषय सोडून द्यायचा. स्वामी सांगतात, वेळ कोणाचीही सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं. फुलांची किंमत सुगंधाने आणि माणसाची किंमत माणुसकीने सिद्ध होते. बाकी सुंदरता आणि पैसा फार दूरवर साथ देत नाही. स्वामी सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही. जीवनात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायम सोबत असली की पुढचे पाऊल चुकत नाही. स्वामी सांगतात, जीवनात पुढे जायला उशीर झाला म्हणजे हारलास असं नाही, तर उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगला हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. टेन्शन घ्यायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य बिंदास जगायचं. स्वामींचे नाम तल्लीनतेने आत्मीयतेने एका चालीमध्ये व मनाला गोडी लागेल असे म्हणावे. स्वामींच्या नित्य नामस्मरणाने मनात सकारात्मक विचार येतात, चित्त शुद्ध होते, मन शांत होते, आपल्याला उत्तम यश मिळते, कर्ज व आर्थिक अडचणी कमी होतात, आपल्या मागील संकटे व गुप्त शत्रू कमी होऊन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात. फक्त आपली स्वामींवर श्रद्धा हवी. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती मोलाची आहे. फक्त त्या व्यक्तीची किंमत वेळ आल्यावरच कळते. विसरणे सोपे असते पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खूप अवघड असते. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून व आनंदाने जगावे. ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा खळखळता असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधित येतो. परिस्थिती कितीही फाटकी असली तरी चालेल, आयुष्य मात्र फुलासारखे हसत खेळत अन राजासारखे थाटात जगा. एखाद्या श्रीमंताला विचार आला पाहिजे की आपण यापेक्षा गरीब तर नाही ना. स्वामींचा आशीर्वाद मिळतो ज्यांना ते असतात सर्वात श्रीमंत. त्या भक्तांच्या आयुष्यात कधी होत नाही सुख समृद्धीचा अंत. खिशात जेव्हा भोग पडते ना तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती गळून पडतात. मी चुकत असेल तर मला सुधार, मी हरवलो असेल तर मला मार्गदर्शन कर, मी हार मानली असेल तर मला पुढे जायला शिकव स्वामी. लक्षात असू द्या, आयुष्यात खेळ कोणताही खेळा
पण खेळताना समोर त्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनाचा विचार करून खेळा, कारण दिवस जरी 24 तासाने बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदाने बदलत असते. अंधारात स्वतःची सावली देखील साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवा. स्वामी म्हणतात, काही व्यक्तींसाठी आपण काही काळापुरतंच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर माळ छोटी होते, कारण भावनेचे काही मोती निसटून गेलेले असतात. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊन पहा. ज्याला नामाची गोडी लागेल, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी नक्कीच धावून येतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. माणसाच्या आयुष्यात दररोज संघर्ष असतो, पण जीवन जगत असताना त्याला स्वामींची साथ असली की तो संघर्षाचा प्रवास सुखकर होतो. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. आपलेपणा फक्त दाखवण्यासाठी नसतो, तर वेळ प्रसंगी सोबत राहून सिद्ध करावा लागतो. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचे असते. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. सांगायचं काहीच नाही, मागायचं पण काहीच नाही. जे द्यायचे ते स्वामी आम्हाला नक्कीच देतील. स्वामी तुमच्या कृपेने मिळू दे आयुष्याचा मार्ग. तुमच्या चरणाशीच स्वामी भक्तांना सापडतो स्वर्ग. शरीरावरची अनेक औषधे मेडिकलमध्ये मिळतात, पण मनाचा इलाज मात्र मंदिर आणि देवदर्शनानेच होतो. दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं. मन भक्तिभावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं. जिथे माझं मस्तक झुकेल तिथे माझ्या स्वामींचं स्थान असावं. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु असतात. कर्म लढायला शिकवतात आणि अनुभव जिंकायला शिकवतात. कोणाला दुःख देऊन मिळवलेले आनंद कधी सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळवावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जाते. बिकट आहे आयुष्याची वाट, या वाटेवर सदैव लाभावी मला स्वामींची साथ. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते, त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवीन सुरुवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर बनवा. विचारांनी माणूस बदलतो आणि विचार शब्दांनी व्यक्त होतात. शब्दामध्ये अशी शक्ती आहे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात. आज ना उद्या ते भोगावेच लागतात. नित्यमनी माझ्या तुझाच ध्यास असावा. स्वामी तुझ्या कारणे माझा प्रत्येक श्वास असावा. तुझ्या पायरीशी मिळावा स्वामी मज विसावा. मस्तकी माझ्या सतत हात तुझाच असावा. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. डोळ्यातले पाने पुसतील स्वामी, ओठावरती हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी. कधी कधी कारण नसताना काही वेळ असा त्रास होतो की देव परीक्षा घेतोय का शिक्षा देतोय तेच कळत नाही. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्ये तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे ही एकमेव गोष्ट आहे. ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू त्याच दिवसापासून मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. कल्पना सुंदर असते,
पण त्यासोबत जगू शकत नाही आणि वास्तविकता कडवी असते पण त्याला सोडू शकत नाही. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का होईना स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं. माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसाकडे माणुसकी असली पाहिजे. जीवनात अनंत अडचणी असतात, पण ओठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं. आयुष्यात जास्त सुंदर वाटतं. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमचं मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही. माणसाच्या गरजा कधीच संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आयुष्यात पुढे जायचे असेल तर धाडस अंगी असायला हवे. त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही. बेधडक आणि मनाप्रमाणे काम करा. धाडस वाढत जाते. देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो, पण तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही. जीवन एक परीक्षा आहे. यात बरेचसे लोक नापास होतात कारण ते इतरांची कॉपी करतात. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारायला शिका. जीवनात कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळ सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील. इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री. स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव. मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण. आयुष्य नेहमीच नवीन संधी देत असते. त्याला सोप्या शब्दात आज असे म्हणतात. आणि शांत आणि स्थिर असेल तरच त्यात प्रतिबिंब दिसते. खळबळ असेल तर नाही. तसंच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही. मन स्थिर आणि शांत ठेवा. यशाचा मार्ग नक्की दिसेल. व्यक्ती कितीही आपल्या बुद्धिमत्तेनुसार किंवा चातुर्याने जीवन जगत असला तरी नियतीने ठरवून दिलेले यश, अपयश, संकटे त्याला स्वीकारावीच लागतात. आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. जे आपल्याला हिशोबात बसत नाहीत त्यांच्या विचारात नाही करायचा. मग ती वस्तू असो वा माणसं. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. दिवस प्रेमाने घालवा. दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही बरोबर आहात तर कधीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्ष देईल. एक क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुद्धा स्थित्यंतर नाही. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते, पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे
पण अशक्य नाही. कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत. ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया. प्रगतीचा मार्ग चुकीच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही. हिंमत ही मनगटात नसते. खरी हिंमत अंतःकरणातून निर्माण होते आणि नंतर मनगटात संचार करते. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असं मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला पण देणे भागच पडेल. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. कधीकधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही दाखवायचं नसतं, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेला हात सोडू नका. अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे. सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे. आली गेली किती संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे. आयुष्य हे बुद्धिबळासारखे असते. तिथे नेहमीच आपल्याला पुढे चाल करता येत नाही. कधी परिस्थिती पाहून 2 पावलं मागेही टाकावी लागतात. जीवनात अनंत अडचणी असतात, पण ओठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे. सुख हे फुलासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगत येऊन बसतं. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका, स्वतःचा पहिला विचार करा. संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असतं. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे. जेव्हा कधी हा विचार मनात येतो, सगळं संपलंय असं वाटतं, त्यावेळी सकारात्मक बना आणि एकच विचार डोळ्यांसमोर आणा. हीच वेळ नवी सुरुवात करण्याची. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. समाधान ही एक प्रकारची संपत्तीच आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाटेतील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात, लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात. मैत्री आणि नाती या गोष्टी अशा आहेत ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाही, परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत मात्र फार मोठी मोजावी लागते. आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो, तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. तर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर ती स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. आम्ही म्हणतात
मदत ही खूप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका. कारण खूप कमी लोक असतात जे मनाने श्रीमंत असतात. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल. जन्माला करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आला आहात कारण देव तुमच्याकडून काही अपेक्षा करत आहे, जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. स्वतःची किंमत करा, तुम्ही खूप मौल्यवान आहात. स्वामी म्हणतात, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. स्वामी सांगतात, आपल्यासोबत काय घडलं आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार केला तर आयुष्य बदलून जाईल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमीच जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. त्यामुळे आपला चांगुलपणा सोडू नका. स्वामी सांगतात, किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. स्वतःचा आधार स्वतः असला ना की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबी येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल. बाळा, आतापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याचं गोड फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे. तुझ्या संसारावर ओढवलेल्या संकटात तू माझे नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलेस. तू माझ्या या कठोर परीक्षेत पास झालास. येथून पुढे जे जे तुला हवं आहे ते मी तुला देणार. काळजी करू नकोस, तुझा संसार मी उभा करून देणार. तुझा संसार येथून पुढे खूप सुखाचा होणार आहे. जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व छानच होणार, विश्वास ठेव. आजपर्यंत तुझ्या संसारात जे काही वाईट घडले ते विसरून तुला तयारी दाखवावी लागेल. अबोला सोडावा लागेल, बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुझ्या प्रयत्नांना मी यश देईन. तुझी सर्व चांगली स्वप्न मी पूर्ण करेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाचे 2 गुरु असतात, एक अनुभव आणि दुसरा कर्म. कर्म हे कडायला शिकवत असतो आणि अनुभव हा जिंकायला शिकवत असतो. स्वामी म्हणतात, मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. वाईट वेळ आल्यानंतर स्वामीची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊ नये म्हणून आधीपासूनच स्वामीची सेवा करणे महत्त्वाचे आहे. शोधवया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मात गरिबी येते ती कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. श्री स्वामी म्हणतात, तू कितीही मोठ्या अडचणीत सापड, फक्त मला मनापासून हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा असेल. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, परंतु आपली वाईट वेळ सांगते की जग कसं आहे. स्वामी म्हणतात, स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्याचे गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा. मार्ग सोपा होणार नाही, पण हिंमत हारू नका. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. गुरूंचे अधिष्ठान हे भाग्याने लाभते आहे. त्याचे पावित्र्य जपणे हे शिष्याचे कर्तव्य आहे. आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा,
ते म्हणजे प्रयत्न. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. स्वामी सांगतात, अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं मात्र संस्कारात असावं लागतं. कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कुणीच नाही. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चगून चगून खातो. असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या. स्वामी म्हणतात, जीवनात आज केलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल. जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात, जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली असतात. स्वामी सांगतात, कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे. कठीण परिस्थितीत मनुष्याला आदराची गरज असते, सल्ल्याची नाही. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलींसमोर हात जोडून बघा. वाईट वेळच काय, नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही समर्थ आपल्यासोबतच असतात. आपल्यावर संकटे, वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू राहिले पाहिजे. आयुष्यात दुसऱ्याला मदत करायला शिका. स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाहीत. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भूतकाळातील चुकांवर लक्ष देऊ नका, तर त्यांच्याकडून शिकून पुढे जा. स्वामी समर्थ ज्यांना सामोरे गेल्याने प्रत्येक दुःखातून मुक्ती होते. जगणं तर समजतेच, पण स्वामीजी सोबत असल्याने मृत्यूनही सुटका होते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. जगण्याला धार आहे, जीवनाला आधार आहे. जेव्हा स्वामी समर्थ आपल्यासोबत आहे तेव्हा कशाचा भार आहे. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही काहीही साध्य करण्यास सक्षम आहात. स्वामी पाठीशी असताना अशक्य असे काहीच नाही. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. क्रोधाच्या क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे क्षण वाचतात. आनंदी व्हायचं असेल तर स्तुती ऐका आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा. ज्या घरात एकतरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरून जातात. आपले विचार सरळ असतील तर आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी तिकडी असली तरी काहीही फरक पडत नाही. काही नाती आपल्यासाठी बनलेलीच नसतात. आपण उगाच त्या नात्याला आपलं बनवण्यासाठी हट्ट धरत असतो. खरं तर ते नातं आपलं नसतं आणि ती व्यक्ती पण आपली नसते, एवढं लक्षात ठेवा. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरले जातो. फूल दिसायला कितीही सुंदर असली तरी ओळख ही सुगंधानेच होते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणुकीवर होतो. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो. नंतर त्याला कोणाच्या असल्याचा किंवा नसल्याचा काही फरक पडत नाही. बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं, कधी रस्तेही घात करतात. झुकताना जरा जपून झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात. पाऊल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात. मागताना जरा जपून मागावं, कधी आपलेच भाव खातात. आणि नाते जोडताना जपून जोडावं, कधी नकळत धागेही तुटून जातात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. इतरांसाठी वेळ नसेल इतके व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल
इतके स्वस्तसुद्धा होऊ नका. स्वामी सांगतात, कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढं समजतात जेवढी त्यांची कुवत असते. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. किती खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर. हार मानू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हे सुद्धा स्वीकारावं लागेल, क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. नासलेल्या दुधातून पण अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. गरज असते ती दूध नासले या निराशेतून बाहेर पडण्याची आणि थोड्या कल्पकतेची. जीवन ही असेच असते. आलेल्या प्रत्येक संकटात दडलेली संधी शोधता आली की बरेच प्रश्न सुटतात. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. विचाररूपी बीजेला आलेले बहार म्हणजे कृती आणि आनंद, तसेच यातना ही त्याची फळे आहेत. अशा प्रकारे आपणच पेरलेल्या बियांपासून आपल्याला कडू गोड फळे वेचीत लागतात. आपण काय आहोत याचा आराखडा आपल्या मनातील विचाराचं बनलंच असतं आणि त्या आराखड्यानुसार प्रत्यक्षात रचनाही केली जाते. जर आपण अज्ञानी किंवा वाईट विचारांची जोपासना आपल्या मनात केली तर त्याच्या मागोमाग आपल्या जीवनात लवकरच दुःख येईल. जर आपले विचार निरोगी आणि हितकारी असतील तर ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात आपली सावली प्रामाणिकपणे आपल्या मागोमाग येत असते, त्याचप्रमाणे या चांगल्या विचारांच्या पावलांवर पावले ठेवत आपल्या जीवनात सुख अवतरते. मानवी स्त्री पुरुष हा कौशल्यनिर्मित कृत्रिमरित्या निर्माण झालेली वस्तू नसून त्याचा विकास काही नियमानुसार होत असतो. त्यामुळे या जगात दिसून येणाऱ्या सगळ्या भौतिक गोष्टीमागे जसा कार्यकारण भाव दिसतो, म्हणजे कारण आणि त्याच्या परिणामाची शृंखला दिसून येते, त्याचप्रमाणे विचारांच्या अदृश्य प्रांतात हाच कार्यकारण भाव मानवाच्या जीवनात निखालसरपणे आणि औचिलपणे कार्य करीत असतो. एखाद्याला लाभलेले उदात्त आणि ईश्वरीय चारित्र्य हे काही देवाचं कृपाप्रसाद नसतो किंवा ते योगायोगाने मिळत नसते, तर सतत योग्य विचार करण्याचा तो परिणाम असतो. दीर्घकाळ ईश्वरीय विचारांशी संबंध जुळवून ठेवण्याचा परिणामी असे चारित्र्य लाभते. तसेच अधम आणि पाशवी चारित्र्य देखील याच पद्धतीने निर्माण होत असते. सतत नीच विचारात रमलेल्याचा तो परिणाम असतो. आपण स्वतःच घडवत आणि बिघडत असतो. आपणच आपल्या विचारांच्या भट्टीत आपला सर्वनाश घडवून आणणाऱ्या शस्त्रांना आकार देत असतो आणि आपणच आपल्यासाठी आनंद, ताकद आणि शांतीचा महाल उभारण्यासाठी आपल्या विचारांचं साधन बनवत असतो. योग्य विचारांची निवड करून आणि त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून आपण दैवी परिपूर्णतेच्या सोपासनावर चढत जातो आणि अनिष्ट विचार करून आणि त्याच्यानुसार वागून आपण पशूच्याही खालच्या पातळीवर जाऊन आपली अधोगती करीत असतो. या दोन टोकाच्या दरम्यान चारित्र्याच्या सगळ्या चांगल्या वाईट छटा सामावलेल्या असतात आणि आपणच त्यांचे निर्माते असतो, रचनाकार असतो, नियंत्रक मालक असतो. तुमचीच तुमच्या विचारांचे धन असता, तुमच्या चारित्र्याला वळण लावणारे असता आणि तुमची परिस्थिती, परिवेश आणि नशीब या सगळ्यांचे निर्माते आणि त्यांचा आकार देणारे असता. आत्म्याशी निगडीत हे अत्यंत सुंदर सत्य आहे, जे या युगात पुन्हा प्रस्थापित करायला हवे, त्यावर प्रकाश पडायला हवा. हे सत्य म्हणजेच अत्यंत आनंददायक आणि फलदायी दैवी वचन आणि आत्मविश्वास आहे. तुमचे सगळे अस्तित्व हे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि प्रेमाने भरलेले आहे आणि तुम्हीच तुमच्या विचारांचे धनी आहात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीची किल्ली तुमच्याच हातात आहे. तुमच्यात ते रूपांतरणात्मक आणि नव्याने चालना देणारे बळ सामावलेले असते, ज्याच्यामुळे तुम्ही जे बनणार आहात ते स्वतःला बनवू शकता. तुम्ही नेहमीच तुमचे मालक असता. अगदी तुम्ही तुमच्या सगळ्यात दुर्बल आणि अत्यंत लाचार स्थितीत असला तरी
परंतु तुमच्या दुर्बलतेच्या आणि अधोगतीच्या वेळी तुम्ही असे मूर्ख गृहस्थ प्रमुख असता जो त्याच्या घराचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असतो. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीवर विचार करू लागता आणि तुमच्या अस्तित्वाच्या पायावर कोणत्या नियमावर आधारित आहे याचा परिश्रमपूर्वक शोध घेऊ लागता, तेव्हा तुम्ही असे शहाणे मालक बनता जो त्याच्या ऊर्जेला आणि बुद्धिमत्तेला योग्य दिशा देत असतो आणि विचारांना फलदायी बनवत असतो. हा असतो सजग सचेत मालक. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्यातील विचारांच्या नियमाचा शोध लागतो तेव्हाच तुम्ही असा सजग मालक बनू शकता. या शोधाला प्रत्यक्ष व्यवहारात आणायला हवे. प्रत्यक्ष अंमलबजावणी, आत्मविश्लेषण आणि अनुभवातूनच हा नियमाचा शोध लागतो. केवळ खोलावर खनिकर्म करून शोध घेतल्यानेच पृथ्वीच्या पोटातील सोने आणि हिरे सापडतात. तसेच तुम्ही तुमच्या आत्म्यात खोलवर शिरलात तरच तुम्हाला तुमच्या अस्तित्वाशी निगडीत प्रत्येक सत्याचा शोध लागेल. तुम्हीच तुमच्याच चारित्र्याचे निर्माता आहात, तुमच्या जीवनाला वळण लावणारे असता आणि तुम्हीच तुमच्या नीतीचे शिल्पकार असता. हे असे सत्य आहे, जर तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष ठेवले, त्यांना नियंत्रणात ठेवले आणि तुमच्या विचारांचा तुमच्यावर, इतरांवर, तुमच्या जीवनावर, तुमच्या परिस्थितीवर होणाऱ्या परिणामाचा मोगावा लागेल घेत असेल, त्यांच्यात आवश्यक ते बदल केले, धीर धरून चिकाटीने कारण आणि परिणामाची सांगड घालत त्यांचा शोध घेतला, त्यासाठी अधिक दैनंदिन जीवनातील अत्यंत किरकोळ अनुभवाचा आधार घेत या विश्लेषण प्रक्रियेला स्वतःविषयी ज्ञान मिळून समजणारी शहाणपण आणि शक्तीकडे नेण्याने एक साधन म्हणून वापरले तर हे तथ्य अचूकपणे सिद्ध होईल. जो शोध घेतो त्याला सापडते, जो दार ठोठवतो त्याच्यासाठी दार उघडले जाते. ही उक्ती, हा नियम या बाबतीत अवचिलपणे कार्य करतो, कारण केवळ चिकाटी बाळगल्याने, सराव केल्याने आणि अथक प्रयत्न केल्यानेच ज्ञानी मंदिराची द्वारे ओलांडून ज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करता येतो. परिस्थितीवर आपला विचार प्रभाव कसा करतो? मानवी इच्छा हे अदृश्य बळ, अमर आत्म्याचे बालक असते, जे वाटेतील पाषाणी अडथळ्यांच्या भिंती भेदून त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकते. तुमचे मन एखाद्या उद्यानासारखे असते. त्याची काळजीपूर्वक योग्य देखभाल केली तर ते भरू शकते, किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यात अवाजवी तणही माजू शकते. परंतु एक गोष्ट निश्चित की या उद्यानाकडे दुर्लक्ष करा व त्याची काळजी घ्या, त्या काहीतरी उगवेलच. जर त्या उपयुक्त बीजे पेरली गेली नाही तर त्यात बेसुमार गवतीचे बीजे पसरतील आणि तिसेच निरुपयोगी आणि निरस्तरक पण तसं सगळंच पसरेल. ज्याप्रमाणे माळी त्याच्या बागेची योग्य काळजी घेतो, निरर्थक गवत तण उपटून काढतो आणि त्याला हवी ती फळ फुलाची रोपटे लावतो, ह्याची निगा ठेवतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाची मशागत करायला हवी. सगळ्या चुकीच्या, निरर्थक आणि अशुद्ध विचारांचे तण काढून टाकीत त्याची योग्य देखभाल करायला हवी. योग्य आणि उपयुक्त विचारांची, शुद्ध विचारांची जोपासना करायला हवी. सतत ही प्रक्रिया करीत असले तर म्हणजे आज ना उद्या तुम्हाला आढळून येईल की तुम्ही तुमच्या आत्मरूपी बागेचे मालक आणि माळी आहात. तुमच्या आयुष्याला तुमची दिशा देत आहात. तुमच्या अंतरात, विचारात, नियमात कार्य करीत असल्याचे तुम्ही पाहू शकाल आणि तुम्हाला अचूकपणे कळेल की तुमचे चारित्र्य, परिस्थिती आणि नशीब यांना आकार देण्यासाठी तुमचे विचार आणि मन कसे एकत्रितपणे कार्य करतात. विचार आणि चारित्र्य एकच असतात आणि चारित्र्य हे केवळ बाह्य परिवेश आणि घटकामधून व्यक्त होत असते. त्यामुळे तुमच्या जीवनातील बाह्य स्थिती हे नेहमीच तुमच्या आंतरिक स्थितीशी सुसंवाद साधणारी मिळती जुळती असते. याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या विशिष्ट वेळी तुमची परिस्थिती, घटना तुमचे विचार, चारित्र्य कसे आहेत हे सुचवतात, परंतु त्याचा अर्थ असा होतो की ही परिस्थिती किंवा घटना तुमच्या विचाराच्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटनाशी इतक्या जवळून जोडल्या गेल्या आहेत की त्या वेळेपुरत्या त्या घटना तुमच्या विकासासाठी अनिवार्य ठरतात. तुमच्या अस्तित्वाच्या नियमानुसार तुम्ही आज जिथे असाल हवे तिथेच तुमची असता. तुमच्या चारित्र्याची, तुम्ही गुंफलेल्या विचारांनी तुम्हाला जिथे आणून पोचवले आहे
तुमच्या जीवन व्यस्त असतं आणि काहीही गोष्ट योगायोगाने घडत नसते. जे घडते ते सगळे त्या नियमाच्या परिणामाने घडत असते, जो कधीच चूक करीत नाही. जे आपल्या परिस्थितीबाबत समाधानी आहेत त्यांच्या बाबतीत हे तत्त्व जितके चालू पडते तितके त्या अशांच्याही बाबतीत चालू पडते. ज्यांना वाटतं तसे की आपल्या परिस्थिती आपल्याशी सुसंगत नाही, आपल्याशी ताळमेळ बसत नाही, एक प्रगतिशील आणि उन्नत जीव म्हणून तुम्ही आज नेमके तिथेच आहात जिथे आपल्या काही शिकायचे नाही, विकसित व्हायचे नाही. आणि तुमची परिस्थिती तुम्हाला शिकवू इच्छित असेल, आध्यात्मिक धडा तुम्ही आत्मसात केला, शिकून घेतला, म्हणजे ती परिस्थिती निघून जाते आणि तिची जागा नवीन परिस्थिती घेते. जोपर्यंत तुम्ही असे समजता की तुम्ही बाह्य परिस्थितीच्या प्रभावशाला बळी पडणार नाही, प्राणी आहात, तोपर्यंत तुम्हाला परिस्थितीचे तडाखे सहन करावे लागणार. परंतु जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही एक असहाय्य प्राणी नसून तुम्ही एक सर्जनशील शक्ती आहात आणि तुमच्या मागेतून लपलेल्या मनोभूमीतून त्या मातीला आणि बीजांना तुम्ही तुमच्या इच्छानुसार आदेश देऊ शकता. ज्याप्रमाणे परिस्थितीचा उगम होत असतो तेव्हा तुम्ही स्वतःवर स्वतःचा हक्क सांगणारे स्वतःचे मालक बनता. ज्या ज्या लोकांनी आत्मपरीक्षण केले आहे आणि आत्मनियमाचा अवलंब केला आहे त्या सगळ्या लोकांना माहीत असते की परिस्थिती विचारातून जन्म घेत असते आणि कारण या संतांची नोंद केलेली असते की त्यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या मानसिक स्थितीत बदल घडवून आणले त्याच प्रमाणात त्यांच्या बाह्य परिस्थितीत बदल होत गेला. यामुळे हे सत्य आहे की तुम्ही तुमच्या चारित्र्यातील उणिवावर दोषावर उपाययोजना करून केली की तुम्ही चपळाईने उल्लेखनीय प्रगती साधू शकता आणि अत्यंत वेगाने बदलाच्या एका शृंखलेतून पार पडतात. आत्म्याने गुप्तपणे त्याची जोपासना केली आहे ते त्याच्याकडे आकर्षित होते, ओढले जाते. त्याचे ज्या ज्या बाबीवर प्रेम आहे त्या जशा त्याच्याकडे ओढल्या जातात त्याचप्रमाणे त्याने ज्या ज्या बाबीवर भीती बाळगली आहे त्याच्याकडे आकृष्ट होत जाते. माणसाने त्याच्या मनात जपलेल्या महत्त्वाकांक्षांची उन्नत रेखेही शिखरेही तो प्राप्त करू शकतो आणि जो वारंवार त्या भीतीच्या खोल गर्तेत कोसळतो त्या भीती खऱ्या आहेत की खोट्या हे त्याने पडताळून पाहिलेच नसते. त्याच्या परिस्थितीच्या माध्यमातून तो तेच प्राप्त करीत असतो जे त्याने मनावर खोलावर जपले आहे. आपल्या मनोभूमीत आपण जे विचार बीज पेरले किंवा मनोभूमीवर पडू देऊन ते तिथे रुजू दिले तर ते बीज जसे असेल तशी फळे त्याला लागतील. आज ना उद्या ते कृतीच्या रूपात बहराला येईल आणि त्या विचारांच्या मूळ गुणधर्मानुसार त्याला तशाच संधी आणि परिस्थितीचे फळ लागतील. चांगल्या विचारांना चांगली फळे लागतील तर कुविचारांना वाईट विचारांना वाईट फळे लागतील. विचारांच्या आंतरिक विश्वाला अनुकरून बाह्य परिस्थितीचे विश्व आकार धारण करीत असते आणि चांगल्या सुखद आणि दुःखद वाईट बाह्य स्थिती म्हणजे असे घटक असतात जे शेवटी व्यक्तीचे भलेच करतात. तुमचेच पेरलेले बियांचे पीक कापताना तुम्ही यातना आणि आशीर्वाद, सुख आणि दुःख या दोन्हीतून काहीतरी शिकत असता. ज्या आंतरिक इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि विचारांना तुम्ही स्वतःवर प्रभाव गाजवू देता त्या शक्तिशाली विचारांना अनुसरत तुम्ही शेवटी त्यांच्या परिपूर्तीपर्यंत फलनिष्पत्तीपर्यंत पोचता आणि ही फळे तुम्हाला मिळतात. तुमच्या जीवनातील बाह्य परिस्थितीच्या रूपात वाढीचा, विकासाचा आणि अनुकूलतेचा नियम सगळीकडे लागू होतो. कोणतीही व्यक्ती नियतीच्या किंवा परिस्थितीच्या जुलमामुळे तुरुंगात जात नाही किंवा गटरीत लोळत नाही. त्याला कारणीभूत असतो त्याने निवडलेले हलके विचार आणि नीच इच्छांचा मार्ग. एखादा पवित्र मनाचा माणूस तणावाखाली येऊन किंवा फक्त काही बाह्य परिस्थितीच्या दबावाखाली येऊन गुन्हा करीत नाही. गुन्हेगारीचे विचार दीर्घकाळापासून गुप्तपणे त्याच्या हृदयाने जतन करून ठेवलेले असतात आणि संधी येतात ते विचार शक्तिशाली बनून व्यक्त होतात. माणूस गुन्हा करतो, परिस्थिती माणसाला घडवत नसते तर ती त्या माणसाला दाखवून देते की तो कसा आहे. आपल्या स्वतःच्या दुष्ट हेतूंशिवाय इतर अशा कोणत्याच परिस्थितीची
अस्तित्वात असत नाही, ज्या आपल्याला दुर्गुणाच्या दलदलीत ओढून नेतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. अगदी तसेच मनात सदैव सद्गुणे आणि यशस्वी महत्त्वाकांक्षांची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही, जी आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करून देईल. तुम्ही आपणच आपल्या विचारांचे धनी बनून स्वतःला घडवत असतो. आपणच आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. आपणच तिचे लिखाण करीत असतो. जन्म घेताना आत्मा एकटाच या जगात येतो आणि या पृथ्वीवरील ज्याच्या यात्रेच्या प्रत्येक पावलासोबत तो अशा परिस्थितींच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो, ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. या परिस्थिती म्हणजे त्याच्याकडे शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब असतात. त्याच्यातून त्याला दुर्बलता आणि बलस्थाने व्यक्त होत असतात. आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे आकृष्ट करीत नसतो, तर आपण जे आहोत त्यालाच आपल्याकडे बोलत असतो. आपल्याला लहरी, मनोराज्य आणि महत्त्वाकांक्षांच्या मार्गात प्रत्येक पावलाला अडथळे येऊ शकतात, परंतु आपल्या मनात खोलवर घर करून राहणारे आपले विचार आणि इच्छा यांना त्यांच्याकडूनच चांगले वाईट काय ते पोषण, खत पाणी मिळत असते. आपल्याला पूर्णकार देणारे दैवत्व आपल्या अंतर्गतच असते. तो दैवी अंश आपण स्वतःच असतो. म्हणून आपण आपल्यालाच कैदेत बंदीवादन केलेले मानतो. आमचे विचार आणि कृती अधम आणि नीच असतील तर त्या आपल्यातील कारागृहात बनून जातात, परंतु हेच विचार मुक्तीचे, स्वातंत्र्याचे देवदूती असतात. जर ते उदात शुभ असतील तर ते आपल्याला मुक्त करतात. आपल्या स्वतःच्या दुष्ट हेतूंशिवाय इतर अशा कोणत्याच परिस्थितीत अस्तित्वात असत नाही, ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीत ओढून नेतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. जन्म घेताना आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे दुर्लक्ष करीत असतो. आपण जे इच्छित असतो, जे प्राधान्याद्वारे मागत असतो, ते आपल्याला मिळत नसते. आपल्याला तेच मिळत असते जे आपण न्यायाने कमावले आहे, जे मिळण्यास आपण पात्र आहोत. जेव्हा आपल्याला इच्छा आणि प्रार्थना या आपल्या विचारांशी सुसंगत असतील, तेव्हाच त्या इच्छा पूर्ण होतात आणि प्रार्थना फळाला येते. जर हेच सत्य असेल तर आपल्या जीवनात परिस्थितीशी झगडण्यात अर्थच काय, असा प्रश्न मनात येऊ शकतो. याचा अर्थ असा होतो की आपण केवळ बाह्य परिणामाशी सतत लढत असतो आणि इकडे आपण सदोदित त्या परिस्थितीचे कारण आपल्या मनात जपत असतो. त्याला आपल्या मनात घट्ट धरून ठेवत असतो. मनातील या कारणाने जाणीवपूर्वक केलेल्या व्यसनाचे रूप धारण केलेले असू शकेल, किंवा ते आपल्या अचेतन मनातील एखादी दुर्बलता बनून गेलेले. ते काहीही असेल तरी त्या माणसाच्या त्याच्यातून सुटण्याच्या सगळ्या प्रयत्नांना हट्टाने व्यर्थ ठरवत असते आणि त्या कारणात सुधारणा घडवून आणण्याची उपयोजना करण्याच्या आवश्यकतेची जोरदार घोषणा करीत असते. आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्यास उत्सुक असतो, परंतु स्वतःत सुधारणा घडवून आणण्यास तयार नसतो. जर आपण प्रामाणिकपणे, कठोरपणे आत्मपरीक्षण केले तर आपले मन ज्या उद्देशप्राप्तीसाठी तळमळत असते ते मिळवण्यात आपल्याला कधीच अपयश येत नाही. हे जितके सत्य आहे ऐहिक गोष्टीबाबत खरे आहे, तितकेच ते पारलौकिक गोष्टीबाबत तितकेच खरे आहे. जरी आपले एकमेव उद्दिष्ट व्यक्तिगत संपत्ती जमवण्याचे असेल तरी ती मिळवण्यासाठी आपल्याला अनेक स्वार्थत्याग करावे लागतात, बलिदान द्यावे लागतात आणि त्यासाठी आपली तयारी असावी लागते. ऐहिक बाबतीत असे करावे लागतात. तर एक संतुलित आणि कणखर जीवन जगण्याचे अंतिम लक्ष्य साध्य करायचे असेल तर त्या माणसाला किती त्याग करावा लागेल याचा विचार करा. आपण पुढील काही उदाहरणे पाहू. या जगात काही लोक अत्यंत दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत. त्यांच्या भोवतालाचा परिसर आणि घरातील सुखसुविधा यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून ते कमालीचे आतुर चिंतातून आहेत. तरीही ते सदैव कामचुकारपणा करतात, काम करायचे टाळतात. ते असे करीत असूनही
स्वतःच्या मनाशी अशी समजूत करून घेतात की त्यांचा मालक त्यांचा अपुरे वेतन देत असल्यामुळे त्यांनी असा कामचुकारपणा करण्यात काहीच गैर नाही. या लोकांना खऱ्या समृद्धी प्राप्तीची मुळाशी असलेले मूलभूत सिद्धांत कळत नसतात. त्यांच्यात हे लक्ष येत नाही की असे दुर्बल, आळशी आणि फसव्या विचारांच्या दलदलीत ऋतून आणि तसेच वागून ते त्यांच्या हालाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास पात्र ठरत नाही. उलट अशा विचारांमुळे ते यापेक्षाही वाईट परिस्थितीला स्वतःचा आमंत्रित करीत असतात. तर दुसरीकडे काही श्रीमंत लोक आहेत जे त्यांच्या अति खादाडपणामुळे अत्यंत दुःखदायक आणि कायमस्वरूपी आजारांना बळी पडले आहेत. या आजारातून बरे होण्यासाठी ते वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहेत, परंतु ते त्यांच्या अति खादाडपणाची सवय सोडून द्यायला तयार नाहीत. त्यांना भरपूर प्रमाणात चांगले चुंगले खाऊन आपल्या जिभेचे चोचलेही पुरवायचे आहेत आणि त्याचवेळी स्वास्थ्यही टिकवायचे आहे. असे लोक चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास अपात्र असतात, कारण त्यांनी निरोगी जीवनाचा पहिला सिद्धांतच अजून शिकवून घेतलेला नसतो. काही मालक असेही आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांची चांगले चेतन देण्याचे टाळण्यासाठी गैरनीतीच्या मार्गाचा अवलंब करतात, कारण नफा वाढवण्याच्या आशेने त्यांच्या नोकरांचे पगार कमी करतात. अशा लोकांची भरभराट तर अजिबात होऊच शकत नाही. उलट जेव्हा त्यांचे आर्थिक नुकसान होऊन दिवाळी निघते आणि त्यांच्या कीर्तीलाही कलंक लागतो, तेव्हा त्यांच्या या स्थितीला केवळ ते स्वतःच जबाबदार आहेत हे न कळून ते परिस्थितीला दोष देतात राहतात. लोक कसे कळत नकळत अजाणता त्यांच्या परिस्थितीला स्वतःच कारणीभूत ठरतात हे स्पष्ट करण्यासाठी वरील 3 उदाहरणे उदकृत घेतली आहेत. तसेच पहिले उदाहरण त्याचा हेतू चांगला आहे, परंतु या हेतूंशी न जुळणारे विचार करून आणि इच्छा बाळगून ते सतत या चांगल्या हेतूंच्या प्राप्तीचे मार्ग बंद करीत आहेत. असे असंख्य आणि अक्षरशः विविध प्रकारचे किस्से बघायला मिळतील, परंतु ते महत्त्वाचे नाही, कारण आपण ठाम निर्धार केला तर आपल्या मनात आणि जीवनात विचारांचे नियम असे कार्य करीत आहेत याचा मागोवा घेऊ शकतो. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत केवळ बाह्य तथ्याच्या आधारे तर्कनिष्ठ विचार करता येणार नाही. परिस्थिती किंवा घटना या इतक्या गुंतागुंतीच्या असतात, विचार इतके खोलवर लुजलेले असतात आणि प्रत्येक व्यक्तीची सुखाची आनंदाची व्याख्या व कल्पना इतक्या वेगवेगळ्या असतात की आपली संपूर्ण आत्मकथित स्थिती जरी आपल्याला माहीत असली तरी आपल्याला आयुष्यातील केवळ बाह्य घटनावर त्यांचे योग्य मूल्यांकन इतर कोणालाही करता येत नाही. एखादी व्यक्ती काही विशिष्ट बाबतीत प्रामाणिक असूनही तिला हाल अपेक्षा सहन करावे लागतात, तर दुसरी व्यक्ती काही बाबतीत अप्रामाणिक असूनही भरपूर संपत्ती मिळवते. हे पाहून सहसा असा निष्कर्ष लागतो की आपल्या पहिल्या व्यक्तीला तिच्या विशिष्ट प्रामाणिकमुळे अपयश आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विशिष्ट अप्रामाणिकमुळे तिची भरभराटी झाली. असे निष्कर्ष वरवरच्या निरीक्षणाच्या परिणामी निघतात. त्यामागे असे गृहीत धरले जाते की अप्रामाणिक व्यक्ती ही जवळपास संपूर्ण भ्रष्ट असते आणि प्रामाणिक व्यक्ती साधारणतः पूर्णतः सद्गुणी असते. गहन ज्ञान आणि विस्तृत अनुभवाच्या प्रकाशात पडताळून पाहिले तर असे निष्कर्ष चुकीचे ठरतात. बारकाईने पाहिल्यास असे दिसून येईल की त्या अप्रामाणिक माणसातही काही वाखाणण्यायोग्य सद्गुण आहेत जे त्या प्रामाणिक माणसात नाहीत, आणि प्रामाणिक व्यक्तीतही काही दुर्गुण अगदी सूक्ष्म का असेनात पण आहेत जे त्या अप्रामाणिक माणसात नाहीत. प्रामाणिक माणूस त्याच्या प्रामाणिक विचारांची आणि कृतींची चांगले फळे चाखत आहे आणि तरीही तिच्या दुर्गुणामुळे उत्पन्न झालेल्या यातनांचाही तिला अनुभव घ्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे अप्रामाणिक माणूसही त्याच्या वाटेच्या सुखदुःखाचा अनुभव घेत आहे. एखाद्याच्या सद्गुणामुळे भलेपणामुळे त्याला दुःख भोगावे लागत आहे हा विचार मानवाच्या दांभिकतेला पोषण देणारा असतो, परंतु जोपर्यंत आपण आपल्या मनातील प्रत्येक वाईट, कडवट आणि अशुद्ध अपवित्र विचार मुळासकट उपटून टाकत नाही आणि आपल्या कलंकित झालेल्या आत्म्यावरचा एक न एक डाग
धुवून काढत नाही तोपर्यंत आपण असे म्हणू की आपल्याला यातना, आपले दुःख आपल्याला वाईट गुणांचा नव्हे तर चांगल्या गुणांचा परिणाम आहे. त्या सर्वोच्च परिपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करीत असताना ती साध्य करायच्या कितीतरी आधी आपल्याला आढळून येईल की आपल्याला मनात काही जीवनात कार्यरत असलेला तो महान नियम समूर्त कार्यपूर्ण आहे आणि त्यामुळे तो वाईटाच्या मोबदल्यात चांगले आणि चांगल्याच्या मोबदल्यात वाईट परिणाम देऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल आणि तेव्हा आपण आपल्याला पूर्वयुक्तीच्या अज्ञानाकडे आणि या नियमाबद्दल बाळगलेल्या आंधळेपणाकडे वळून पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या आयुष्यात नेहमी न्यायपूर्ण व्यवस्था असते आणि भूतकाळातील आपले सगळे चांगले वाईट अनुभव हे आपल्या उन्नतीत सारखेच कार्य करीत होते. अर्थात हा आपला स्तव अद्याप उन्नत झालेला नसल्यामुळे आपल्याला हातून वाईटीची कृती घडत असते. चांगले विचार आणि कृती यांचे परिणाम कधीच वाईट येऊ शकत नाही, तर वाईट विचार आणि कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाही. याचाच अर्थ असा की जे पेराल तेच उगवेल. आंबा पेरला तर मधुर आंबा उगवेल आणि कारल्याचे बी पेरले तर कडू कारलेच उगवतील. हा नियम आपण निसर्गाच्या बाबतीत समजून घेतो आणि त्यानुसार वागतही असतो, परंतु फार थोड्यांना कळते की मानसिक आणि नैतिक विश्वासातही हाच नियम कार्य करीत असतो. अर्थात जिथे त्याचे कार्य अगदी साध्य आणि अढळतीरीतीने चाललेले असते आणि म्हणून ते या नियमाचे पालन करीत नाहीत. यातना, दुःख हे नेहमीच एखाद्या बाबतीत केलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम असतो. हा परिणाम सुचवत असतो की आपण आपल्या स्वतःशी, आपल्या अस्तित्वाच्या नियमाशी जुळेल असे सुसंगत वागलो नाहीत. सगळ्यांच्या यातनांचा सर्वोच्च आणि एकमेव हेतू असतो मानवाच्या आत्म्याला शुद्ध करणे, त्याच्यातील सगळे निर्थक, सगळी अशुद्धी आणि अपवित्रता जाळून टाकणे. जे पवित्र असतात त्यांच्या यातना त्यांचे दुःख संपवतात. अग्नीत तापवून शुद्ध केलेल्या सोन्यातील सगळी अशुद्धी आगीत नष्ट होते आणि एक परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र प्रबुद्ध आत्मा त्यानंतर कधीच दुःख भोगत नाही. ज्या परिस्थिती वा घटनांना आपण दुःखाने तोंड देत असतो त्या आपल्या आंतरिक विषबाधांचा परिणाम असतात, तर त्या परिस्थितींना आपण आनंदाने आणि संतोषपूर्वक सामोरे जात असतो. त्या आपल्याला मानसिक संतुलनाच्या परिणामी निर्माण झालेल्या असतात. भौतिक वस्तू, संपत्ती नव्हे तर अनुग्रह आणि आनंद, समाधान, अगदी परमसुखाच्या अनुभवावरून योग्य विचारांचे मोजमाप केले जाऊ शकते. व्यक्तीजवळ भौतिक साधन संपत्तीच्या अभावावरून नव्हे तर त्याच्या दुःख आणि यातनावरून त्याच्या वाईट विचारांचा, चुकीच्या विचारांचा अंदाज लावता येतो. काही लोक श्रीमंत असूनही दुःखी असतात, तर काही दारिद्र्यातून राहूनही परमसुखाचा अनुभव घेत असतात. परमसुखाला संपत्तीची जोड तेव्हाच लाभते जेव्हा संपत्तीचा वापर योग्य रीतीने आणि शहाणपणाने केला जातो, आणि दारिद्र्य तेव्हाच दुःखमय बनते जेव्हा ती व्यक्ती असे समजते की तिच्यावर हे दारिद्र्याचे ओझे आणण्याचे लादले गेले आहे. दारिद्र्य आणि अतिउपभोग ही दुःखीचे दोन टोक आहे. ही दोन्हीही तितकीच अनैसर्गिक आहेत आणि दोन्हीही मानसिक असंतुलनाचाच परिणाम आहे. जोपर्यंत आपण सुखी, समाधानी, निरोगी आणि समृद्ध असतो तोपर्यंतच आपण योग्य मानसिक स्थितीत असतो आणि आनंद, सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट, समृद्धी हा परिणाम असतो. आपल्या आंतरिक स्थितीने बाह्य स्थितीशी केलेले योग्य संतुलन साधण्याचा, स्वतःला आपल्या बाह्य परिस्थितीशी योग्य रीतीने जुळवून घेण्याचा. जेव्हा शिवाशाप देणे, तक्रार करीत शोक करण्याचे थांबवतो तेव्हाच आपण सुखी, निरोगी आणि समृद्ध बनू शकतो. आपल्याला जीवनात नियम करणाऱ्या सूक्त न्यायाचा शोध घेऊ लागतो तेव्हाच हे शक्य होते. आपल्याला आयुष्याचे नियंत्रण करणाऱ्या त्या घटकाशी जुळून घ्यायला आपण शिकून घेतले म्हणजे आपण आपल्या स्थितीबद्दल इतर कोणालाही तरी बोलवायला लावायचे, दोषी ठरवायचे थांबवतो. आपल्याला मनात
मजबूत आणि निरोगी विचारांना सतत करू लागतो. परिस्थितीशी झगडण्याचे बंद करतो व उलट त्यांना आपल्या अधिक वेगवान प्रगतीला मदत करणारे साधन समजून त्याचा वापर पूर्ण करू लागतो. स्वतःच्या अंतर्गत सुप्तावस्थेत दडलेल्या सामर्थ्याचा आणि शक्त्यांचा शोध घेण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहू लागतो. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.